वाटतं का न्याय देऊ शकतील आणि काय विश्वास आहे त्यांच्यावर? नाही, चांगली गोष्ट झाली. एक असं आहे की ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्या शिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचाच विरोधी पक्षनेता करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांच्याकडे संख्या वगैरे आहे. आणि आजच्या स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं एक नव्या पिढीचा प्रतिनिधी, दोन पार्श्वभूमी राजकारणाची, तीन कष्ट करायची फिरण्याची प्रचंड तयारी, या सगळ्या गोष्टीला पोषक अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे ते प्रभावी होतील अशी मला खात्री आहे. ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून, त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते, पप्पू असा देखील उल्लेख केला गेलेला होता. त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली. जी काही त्यांना दिशेने दिली कालच्या निकालानंतर कळलं ना, मग त्याच्यानंतर कोणी फफो होण्याची भूमिका आता कोणी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की शेवटी संख्या आहे ना, त्यांच्यावर 99 खासदार आहेत तर ते काही लहान रक्कम नाही, संख्या नाही. काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी येतो. म्हणजे काँग्रेसमुक्त भारत एका बाजूला ही घोषणा करणं कुठेतरी असं आहे की कोणाच्या मुक्ततेची घोषणा कोणी केली हे करण्याच्या पूर्वी त्यांनी आपण कुठावलं हे बघायला पाहिजे ना. त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली, किती कमी झाली याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही. पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याचे सत्ताधारी हे आमचं सरकार बहुमताने आलेलं आहे. 100% खोटं आहे, त्यांचं बहुमत नाही. चंद्रबाबूची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं, यांचं सरकार झालेलं नसतं. आणि त्यामुळं लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली तर झाकली जाणार नाही. आणि त्यामुळं काही ना काही ते सांगतात यापेक्षा दुसरा अर्थ नाही. साहेब, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते. खरं तर आर्थिक गुन्हे शाखेने ती क्लीन चिट दिली होती, तर आता ईडीनं जो आहे तो विरोध